नमस्कार सखीनो, मी अलका बाबर. माझ्या अन्नपूर्णा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. 21 जुलै 2024ला गुरुपौर्णिमा आहे. त्याची महत्त्व काय आहे, का साजरी केली जाते गुरुपौर्णिमा, हे आज आपण पाहणार आहोत. आषाढी पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. आपल्या हिंदू संस्कृतीत गुरुचे फार मोठे स्थान आहे. गुरु हा परमेश्वर परब्रह्म आहे. गुरुपौर्णिमा देशभर साजरी केली जाते. शाळा कॉलेजमध्येही गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. आज आपल्या गुरूंना वंदन केलं जातं, पण अनेकांना गुरुपौर्णिमेचं महत्त्व माहीत नसतं. त्यामुळे गुरुपौर्णिमेचं महत्त्व जाणून घेऊ. आषाढी पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. आपल्या हिंदू संस्कृतीत गुरुचे फार मोठे स्थान आहे. गुरु हा परमेश्वर परब्रह्म आहे. आपल्याला जो विद्यादान देतो, ज्याच्या भरवशावर आपण आपल्या कुटुंबाचा, समाजाचा व राष्ट्राचा उद्धार करतो, अशा गुरूंचा आदर करणे, त्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. सर्व ज्ञानाचा उगम व्यासमुनीपासून होतो, अशी धारणा असल्यामुळे गुरु परंपरेत व्यासांना सर्वश्रेष्ठ मानण्यात आले आहे. हा सण महर्षी व्यासांच्या काळापासून सुरू झाला, म्हणून याला व्यास पौर्णिमाही म्हणतात. आद्य शंकराचार्य हे व्यास मुनींचे अवतार आहेत. या श्रद्धेने संन्यासी मंडळी शंकराचार्यांचाही या दिवशी पूजा करतात. याच दिवशी दीक्षागुरू माता पित्याचीही पूजा करण्याची पद्धत आहे. या दिवशी गुरुकडे जाऊन त्यांना वंदन करावे, त्यांची पूजा करावी व त्यांचा आशीर्वाद घ्यावा. त्यांचे सद्विचार श्रवण करावे व आपल्या जीवनामध्ये मदत कार्य करण्याची प्रतिज्ञा करावी. ज्याप्रमाणे मुलगा अथवा मुलगी कर्तबगार निघाल्यावर आईबाबांना आनंद होतो, त्याप्रमाणे आपल्या शिष्यांचे कर्तव्य ऐकून गुरूंना परमानंद होतो. ज्याचे गुरु हयात नाहीत त्यांनी गुरुच्या फोटोला हार घालून त्याचे स्मरण करावे. गुरु आपल्याला ज्ञानाच्या गाभाऱ्यात घेऊन जातो व ज्ञानाशी एकरूप करून टाकतो, असे पूज्य साने गुरुजी म्हणतात. गुरु म्हणजे ज्ञानी, गुरु म्हणजे दयेचा सागर, प्रेमाची वात्सल्याची मूर्ती. अशा या गुरुचे पूजन म्हणजे सत्याचे ज्ञानाचे पूजन होय. तुकाराम महाराज काय म्हणतात? आधी गुरुसी वंदावे, मग साधन साधावे. गुरु म्हणजे माय बाप, नाम घेता हरतील पाप. गुरु म्हणजे आहे काशी, साती तीर्थ तयापाशी. तुका म्हणे ऐसे गुरु, चरण त्यांचे हृदय धरू.